आणि जालन्यातून एक महत्त्वाची अपडेट हाती येते। जालन्यातल्या पेपर फुटी प्रकरणी बदनापूर परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली। सीएससी केंद्र संचालकांसह एका इंग्रजी माध्यमातील कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश आहे। प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे हस्तलिखित करून व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अपडेट जाणून घ्या। रवी मुंडे आपल्यासोबत आहे। रवी, आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आल्याचं समजतंय, काय नेमके अपडेट मिळतात या प्रकरणातले? दीपक, रात्री उशिरा शिक्षण अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून ही अटक करण्यात आलेली आहे। 3 आरोपी आहेत। काल आपण सांगितल्याप्रमाणे एक सीएससी केंद्र चालक आहे मल्टी सर्व्हिस, ज्याच्या दुकानावरती हे झेरॉक्स होत होते आणि एका इंग्रजी माध्यमातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे। असा माहिती आहे की सदर कर्मचाऱ्यानेच काही प्रश्न लिहून आणलेली होती आणि त्याची उत्तरं मग नंतर तो मल्टी सर्व्हिसेस आणि एक अज्ञात व्यक्ती ज्यांच्या साह्याने ही सगळी उत्तरं लिहून पुन्हा ती विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचा आरोप आहे। त्या अनुषंगाने शिक्षण अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल होऊन या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं आहे। त्यांचा नेमका उद्देश काय आहे आणि याच्या पुढची काही साखळी आहे का हे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत। काल मराठीच्या पेपरमध्ये ज्या पद्धतीनं पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनंतर काही प्रश्न आणि त्याची उत्तरं असलेल्या काही झेरॉक्स प्रत त्या जिल्हा परिषद शाळेच्या समोरच वाटली जात होती आणि त्या अनुषंगाने ही जेव्हा आपण ही बातमी दाखवली त्यानंतर प्रशासन हरकतीत आलं। बोर्डाने सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत जिल्हा प्रशासनाला की यासंबंधी तपास करण्यात यावा। त्या अनुषंगाने काल गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली। 3 जणांना या सगळ्या प्रकरणी अटक करण्यात आली। रवी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।